नमस्कार मित्रांनो, तर परत एकदा आपण जाणार आहोत सरसगडला. तर आता आपण निघालेलो आहोत आणि आता पालीला पोचलेलो आहोत. तर आता प्रथम पहिला दर्शन घेणार आहोत बाप्पाचा, त्याच्यानंतर आपण जाणार आहोत सरसगडला. तर चला भेटू आपण नंतरच. आपण आता बाप्पाच्या दर्शनासाठी चाललेलो आहोत. तर मित्रांनो, आता आपल्या बाप्पाचं दर्शन झालेलं आहे. तर आता आपण जाणार आहोत सरसगडाकडे. तर बघा आपल्या बाप्पाचा. नमस्कार मित्रांनो, तर आता आपण बाप्पाच्या देवळात इथून आलेलो आहोत 2 मिनिटाच्या अंतरावर. नंतर तुम्हाला एक असा सरसगड किल्ले इकडे आपल्याला इकडे जायचं आहे. आता इकडून डायरेक्ट स्टेट. मित्रांनो, आपण आता इथं गाड्या पार्क केलेल्या आहेत ना आपल्याला इकडून असं जायचं आहे सरळ त्या गडावर. मित्रांनो, आपल्याला बघा इकडे जायचं आहे आणि इकडे बघा एक दिलेला आहे ॲरो आणि इकडून असं जायचं आहे आपल्याला. तर मित्रांनो, आता आपण जवळजवळ 15 मिनटं चालतो. चालल्यानंतर बघत आहे अशी वाट आहे जायला. चला, येताना अशी एक मोठी पाणी बॉटल घेऊन या, जेणेकरून तुम्हाला पाणी कमी नाही पडलं पाहिजे. तर चला मित्रांनो, भेटू पुढेच. मित्रांनो, आपण फक्त 20 मिनटंच चाललो आहे, पण खूप दमल्यासारखं झालं आहे. म्हणून जरासं इथं मस्त आंब्याखाली बसलेलो आहोत. आणि बघा हे पण कसं पाणी बिन मस्तपैकी. जरा खायला पण घेऊन या. पाणी तर 2-3 बाटल्या हानाच. तर चला मित्रांनो, भेटू आपण पुढे. जरासा बसतो इथं 5 मिनटं आणि नंतर जाऊ पुढे. तर बघू, भेटू. चला, बाय बाय. मित्रांनो, आपल्याला अजून इथून जायचं आहे ह्या वाटेतून. बघा मित्रांनो, आणि आपण आता चालतो आणि पाठी बघू शकता आपला साजन. त्याला सबस्क्राईब करा मित्रांनो. 1000 झाले पाहिजे सबस्क्राईब लवकरात लवकर. आणि मला पण करा नवीन असेल तर. तर चला मित्रांनो, भेटू पुढेच. तर मित्रांनो, आता तुम्ही बघू शकताय आणि आता एकदम म्हणजे चढाव अशी आहे, अशी चढाव आहे, अशी चढायचे बघा मित्रांनो. तर इथं जरासा रेस्ट घेतो झाडाखाली. तर चला जाऊ आपण 2 मिनटात पुढे. तर मित्रांनो बघा, आणि आपण आता इथून असं वरती जायचं आहे. खूप म्हणजे खूप चढाव आहे आता जायला. इकडे तुम्ही व्ह्यू बघू शकता मित्रांनो, कडक असा. आणि आपल्याला इथून असं जायचं आहे, चढायचं आहे. ते बघा कसं चढले, असं इकडून चढून जायचं आहे. तर चला मित्रांनो, जरासं आपण इथे रेस्ट घेतलेले आहोत. तर चला भेटू पुढे. मित्रांनो, खूपच जवळ आलेलो आहोत आणि ते बघा माणसं चढतात, तसं चढायचं आहे. किती चढाव आहे ते समजा तुम्ही आता किती चढाव असेल ते. हे बघा इथून माणसं आहे आणि चढाव बघू शकता. आणि येताना सावकाशा बस. चला, तराच इथं रेस्ट घेतोय. चला भेटू आपण पुढे. मित्रांनो बघा, कशा दगडावर कोरलेल्या आहेत पायऱ्या. आणि आपल्याला आता इकडून असं जायचं आहे पायऱ्यांवरून. आणि हा बघा कुठून चाललेला आहे. अशी रिक्स घेऊ नका तुम्ही. अशी तुम्ही काही रिक्स घेऊ नका. तर चला मित्रांनो, भेटू पुढे. तर मित्रांनो, असा सपोर्ट घ्या आणि यावरती माझी पण घे थांब. तर मित्रांनो, अशा पायऱ्या आहेत आणि आता हे बांधलेलं आहे धरासाठी. तर असा धरा आणि चढा मित्रांनो. बघा सगळीकडे दिलेला आहे. तर ह्याला धरूनच चाला, जेणेकरून मित्रांनो बघा. आणि पूर्ण वरतीपर्यंत तशाच आहेत. तर आणि खाली बघू शकता आणि इकडेही बघू शकता. तर मित्रांनो, ज्याने इकडे आलात तर ह्याला धरूनच चाला वरती, जेणेकरून भीती नको वाटायला म्हणून. आणि पायऱ्या पण बघा, जवळजवळ डोक्या एवढ्या उंच आहेत पायऱ्या, एक एक पायरी. तर चला मित्रांनो, पुढे भेटू. मित्रांनो बघा, किती उंच अशा पायऱ्या आहेत. आणि वरती पण बघा, खूपच वरती या सावकाशा. आणि आता रोप तुम्हाला हे बांधलेलं आहे, जेणेकरून पकडूनच या. म्हणजे काय, आणि
पायऱ्या बघू शकता किती एवढ्या जवळ टोप्या एवढ्या उंच अशा पायऱ्या आहेत. आणि बघा कसं चालत बघा मित्रांनो, खूप रिक्स आहे पण घाबरू नका, या बिंदास. फक्त येताना फक्त धरूनच चाला जेणेकरून आणि नको व्हायला. आणि आताच बघा मित्रांनो आता आपण आलेलो आहोत पाली दरवाजा आणि इथून आपल्याला जायचं आहे. तर बघू आतमध्ये गेल्यानंतरच. आणि इकडून असं जायचं आहे आपल्याला. आतमध्ये आलो आहे आता पाली दरवाजाच्या इथून. तर बघा समोरला बाली किल्ल्याकडे इकडून जायचं आहे, इकडून बाले किल्ल्याकडे. आणि इकडे बघू शकता मित्रांनो, इकडून असं आलेलो आहोत आपण. तर चला इकडे बघू काय आहे ते. मित्रांनो आपण आता झेंडा बुरुजच्या इथे आपण पोचलेलो आहोत. तर बघा इथला व्ह्यू, हे बघा मित्रांनो. आणि हा झेंडा आहे, तर ह्यालाच नाव आहे झेंडा बुरुज. तर बघा मित्रांनो, एक नंबर असं वाटतंय मित्रांनो. आणि इकडे बघा आपण इकडून आलेलो आहोत, हे इकडून असं इकडून आलेलो आहोत, इकडून असं असं असं. आणि बघा मित्रांनो किती उंच आहे. आणि इकडे पालीचा ग्राउंड बघू शकता मित्रांनो. तर बघा झेंडा बुरुज. अजून तुम्हाला बाले किल्ला वगैरे सर्व दाखवणार आहे, बाले किल्ला वगैरे सर्व दाखवणार आहे मित्रांनो. तर चला पुढे भेटू आपण. तर चला मित्रांनो, तर मित्रांनो आपण आता बाले किल्ल्याकडे जाणार आहोत. तर इथून असं जायचं आहे. तर चला मित्रांनो जाऊ आपण डायरेक्ट बाले किल्ल्याकडे. डायरेक्ट नाही, मधीन दाखवणार आहे काय काय आहे ते. तर चला मित्रांनो इकडे दक्षिण बुरुज आहे, पण खूपच इकडे गवत आहे त्याच्यामुळे काय तिकडे जाऊ शकत नाही. तर आपण डायरेक्ट आता वरती चाललो आहे. तर चला वरतीच भेटू. तर मित्रांनो वरती आल्यावर बघा पाण्याचे टाके. आणि बघू शकता मित्रांनो पाण्याचे टाके. आणि बघा इकडं माणसं पण आलेली आहेत पोरा. चला भेटू. हा पाण्याचे टाकी 2 हे बघू शकताय. आणि इकडे एक बघा मित्रांनो पाण्याची टाकी 2. मला वाटतं पुढे तिकडे एक असेल, पण आपण तिकडे जाणार नाही आहोत. आता डायरेक्ट आपण वरतीच जाणार आहोत. तर चला मित्रांनो भेटू आपण वरतीच. आणि जरा इकडचा पालीचा व्ह्यू बघू शकता मित्रांनो, किती सुंदर असा वाटतोय वरून. आणि अजून आपल्याला वरती जायचं आहे वरून, तर त्याहूनच अजून भारी वाटेल. चला मित्रांनो बघा 5वा टाका पाण्याचे टाके. तर मित्रांनो अजून एक पुढं पण आहे मला असं वाटते. तर चला भेटू पुढेच. मित्रांनो पाण्याचे 6वे टाके गणेश टाके बघा मित्रांनो. आणि आज इकडे पण अजून मच्छी बघा किती आहे ती. तर चला वरती भेटू मित्रांनो. पाण्याचे 4थे टाके बघा मित्रांनो. तर चला पुढे भेटू अजून. मित्रांनो इकडे बघा कातल कोरीव खोली ही एक आहे. आणि इकडे आहेत ती खोली बघू शकताय मित्रांनो. आपल्याला इकडे खोलीत जायचं आहे, इकडे आहे ती खोली. चल बघू चला मित्रांनो काय आहे ते खोली. बघा मित्रांनो. तर बघा मित्रांनो आतमध्ये काय आहे ते. चल ठेव. हे बघा मित्रांनो कसं जायला लागतंय. वाट आहे ते.
केलास असं झालं ते बघा गुप्त दरवाजा आणि असं यायचं आहे आणि इकडे आलात तर बघा मित्रांनो कातल आहे माझ्या मध्ये तरी येऊ नका हात लांब कर बघा कातलच आहे तर चला मित्रांनो बघा हे आणि इथून यायचं आहे आणि इकडे कातलच आहे सर्व तर चला भेटू तिकडेच वरती मित्रांनो कातल कोरीव खोली 2 बघू शकता फ्री आहे खोली आणि इकडे भरपूरच आहेत तर सगळे दाखवणार आहे तुम्हाला हे बघा कसं केलेले आहेत आणि सतीशिली शिला हे बघा मित्रांनो शिल्प आणि 4 हे बघू शकता तर चला मित्रांनो भेटू आपण थोडासा पुढे आणि 4 नंबर खोली आणि इकडे मशाली आहेत मित्रांनो आम्ही पण येऊ काय या ना बस काय मित्रांनो गणेश शिल्प मला दाखव बहुतेक इथेच असेल मला नाही तर नक्की नाही माहिती बघा मित्रांनो कातल कोरीव खोली 6 बघू शकता आणि इकडे पाण्याचं टाके आहे पाणी तर खूपच छान आहे मित्रांनो जरा आतमध्ये शेवाली लागलेली आहे तर बघा मित्रांनो आणि इकडे उत्तर बुरुज पाली निचरा बघा मित्रांनो पाण्याचे टाके 8वे बघा आणि इकडं पण मस्त आहे महादरवाजा पण आहे इकडं आणि हा महादरवाजाकडे जायला रोड आहे चला मित्रांनो महादरवाजाकडे बाले किल्ल्याकडे बघा मित्रांनो महादरवाजा आणि हा महादरवाजा आहे मित्रांनो आणि मला वाटतं ही असेल बहुतेक तर आपण आता हा महादरवाजाकडे प्रवेश बघू शकता आतमधल्या तर चला मित्रांनो असा आतमधला आहे व्ह्यू तर चला पुढे भेटू काय काय आहे ते दाखवणार आहे तुम्हाला मित्रांनो बघा पुरातन मित्रांनो दिंडी दरवाजा 2 इकडून आहे आणि सेम व्ह्यू आहे मित्रांनो तर आम्ही आता खाली नाही जात हे बघा मित्रांनो इथेच येऊ हे बघा मित्रांनो तर चला आपण अजून वरती जायचं बाले किल्ल्याकडे तर चला लेट्स गो मित्रांनो पिंड मित्रांनो इकडे जायला बाले किल्ला आणि इकडे आहे पाली दरवाजा तो आपण तिकडे खाली बघितलेला आणि इथून तो रोड आहे जायला तर पुढं चाललोय दाखवायला तुम्हाला दाखवणार आहे पाली दरवाजा तर चला मित्रांनो तर मित्रांनो इकडं आहे पाली दरवाजा पण भरपूर खाली आहे त्याच्यामुळे आम्ही काय जात नाही फिरलेलो आहोत तर आता आपण जाणार आहोत बाली किल्ला वरती डायरेक्ट थेट तर चला डायरेक्ट भेटू आपण वरतीच तर मित्रांनो आता फायनली आपण वर आलेलो आहोत आणि बघा बाली किल्ला आणि तो इकडे जायचा आहे आपल्याला तर चला आणि असेच मित्र पण भेटलेले आहेत ते येतात पाठवून चालतात तर नंतर तुम्हाला दाखवणार आहे तर चला मित्रांनो आणि आपण इथे आता ड्रोन पण उडवणार आहोत तर त्याचा पण तुम्हाला व्ह्यू दाखवणार आहे तर चला पुढे भेटू मित्रांनो आपण आता आलेलो आहोत फायनली वरती एकदम तर बघा खोंडीव तलाव आणि तो तलाव तुम्हाला दाखवणार आहे हे बघा इकडे तलाव आहे आणि आपल्या इथे एक शंकराची पिंड आहे तुम्हाला दाखवणार तर आहेत तर चला मित्रांनो भेटू आपण आता तिथेच आणि इथे एक बघा किल्ले सरसगड
तर चला मित्रांनो भेटू आपण पुढेच. मित्रांनो बघा बा केदारेश्वर मंदिर. तर बघा इकडे पण दीप आहे ना कोण आहे फायनली आपला सर्व झालेला आहे. तर आता आपण इथून एक ड्रोन उडवणार आहोत. तर तुम्ही ड्रोनचा पण व्ह्यू बघू शकता मित्रांनो. आणि हे तलाव आहे असं. तर बघू आता ड्रोनच डायरेक्ट उडवणार आहोत. तर ड्रोनचं सर्व चारही साईडनं दाखवणार आहे ड्रोन साईड. तर चला मित्रांनो भेटू आपण ड्रोन उडवताना. पुढचा ड्रोन तुम्ही बघू शकता. ड्रोन हे आपले मित्र आहेत किल्ल्यावर भेटलेले सर्व. तर बघा तर मित्रांनो आता आपण इथून निघालेलो आहोत. तर आता अजून एक ड्रोन शूट करायचं आहे पुढं. तर चला मित्रांनो जाऊ आता. खाली उतारताना जरा व्हिडिओ करेन दाखवेन तुम्हाला अजून. तर चला मित्रांनो पुढे भेटू पुढेच. मित्रांनो आता मी जरासा सवारी घेतलेली आहे मित्राकडून. तर बघा आणि ती सवारी करत आपण चाललेलो आहोत. नाही एवढी आनंद वाटते तुम्हाला काय सांगू मित्रांनो. आणि बघा मित्रांनो आपण तलाव आठवे इथे बसलेलो आहोत. आणि बघा मस्त एक नंबर पाणी आहे. वरती फक्त थोडी हे झालेलं आहे पण आतमधलं पाणी काचेसारखं आहे. आणि तिथं आता बसलोय उतरताना पण. वरून आपण इकडून आलेलो आहोत वरतून आणि इथं बसलोय. आणि खूपच असा भारी वाटतं इथं. वारा बिरा एक नंबर लागतं असं नॅचरल. तर मित्रांनो तुम्ही पण या ना. तुम्ही पण इथं बसा. तर चला आपण आता इथून एकदा ड्रोन उडवणार आहोत. तर त्याच्या पुढचा व्ह्यू बघा.
तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत दरवाजाच्या इथे, महादरवाजाच्या इथे पायऱ्या लागलेल्या आहेत उतरण्याच्या. तर बघा मित्रांनो आता रोप पण काढलेलं आहे. चला भेटू आपण उतरता. आणि खूप भीती वाटते इथं धरायला, पण आता नाही आहे सध्या तरी. तर चला मित्रांनो बघा. बघू शकताय कातल कोरीव गुहा. तर आता आपण गुह्यात जाणार आहोत. तर चला मित्रांनो, इकडे येताना फक्त लाईट घेऊन या, जेणेकरून तुम्हाला दिसेल समोरचा काय आहे ते. तर बघा मित्रांनो, असा हा गुहा आहे आणि काहीतरी लिहिलं आहे, जय हनुमंत भंडार आले. बघा मित्रांनो, आणि इकडून असं यायला लागतंय. तर चला जाऊ आपण बाहेर. मित्रांनो आता आपण आलोय फायनली. आपल्या दगडावर पायऱ्या आहेत त्याचे खाली उतरलेलो आहोत. तर आता आपण असे रोडने जाणार आहोत खाली. बघू शकतो मॅच चालू आहे. तर चला मित्रांनो, फायनली आपण अर्ध्याहून खाली उतरलो आहे. तर अजून अर्धा उतरायचा आहे. तर भेटू पुढं. आणि येताना सावकाश जा, सावकाश उतरा, एवढंच सांगणं आहे. तर चला मित्रांनो, आता आपण 2 मिनिटात खाली पोहोचणार आहोत. तरी पण इथं आपण थोडा बसलेलो आहोत आणि हे मित्र पण भेटलेले आहेत. आणि हा बघू शकता ब्लॉगर, आणि ह्यो एक आहे आमचा कॅमेरामॅन. तर चला मित्रांनो, अजून खाली गाडीजवळ गेल्यावर तुम्हाला दाखवणार आहेत आणि तिथं आपण एंड करणार आहोत व्हिडिओ. तर चला आता बसतो इथं 5-10 मिनटं. तर चला मित्रांनो, आता पूर्ण आपला प्रवास झालेला आहे सरसगडचा. तर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर चला मित्रांनो, बाय बाय.